नमस्कार मित्रांनो, मी हर्षद तुमचं सहर्ष स्वागत करतो या आपल्या मोटिवेशनल चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोटिवेशनल हर्ष. या चॅनलवरची आपली ही पहिलीच कथा आहे, परंतु आपण ह्याच्यामध्ये कथा नाही तर आपले म्हणजे जे घडलेले अनुभव आहेत ते आपण ह्याच्यामध्ये मांडतो आहे. आणि ते घडलेल्या अनुभवातनं आपल्याला काय ह्याच्यातनं शिकायला मिळतं आहे तेही मी तुम्हाला या गोष्टीचे शेवट नक्कीच सांगणार आहे. तर नक्कीच ऐका, पाहत राहा, ऐकत राहा. आणि हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे जर काही चुकलं असेल तर नक्की समजून घ्या. चला तर आपण आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही घटना घडली सुमारे 2 वर्षापूर्वी. मी त्यावेळेला एक झोमॅटो, स्विगी या लेवलची मी कामं करत होतो. आणि त्या गोष्टीतनं त्या काम करत असताना माझ्यासोबत ही घटना प्रत्यक्ष घडली होती. आणि त्यातनं मी काय शिकलो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर स्विगी आणि झोमॅटो हे करत असताना मी अजून एक ॲप आहे शॅडोफॅक्स नावाचं, त्या ॲपमधनं पण मी डिलिव्हरीचं काम करायचो. आणि ते काम करत असताना मला ऑर्डर मिळत होत्या. तर मला अशीच एके दिवशी ऑर्डर पिझ्झा हट या दुकानाची मिळाली. तर जेव्हा ऑर्डर पडली तेव्हाची वेळ होती दुपारची 12:09. 12:09 ऑर्डर पडल्यानंतर मी ती पिक केली म्हणजे मी स्वीकारायला तयार आहे असं त्यांना तिथं कळवलं. आणि त्याच्यानंतर 1-2 मिनटात मी ते लोकेशन वगैरे मी चेक करत होतो की जेणेकरून मला म्हणजे त्या ठिकाणी मला लवकर पोचता येईल. ते चेक करत असतानाच मला पिझ्झा हटच्या दुकानातून फोन आला की तुम्ही किती वेळ लागणार आहे यायला. मी म्हटलं अहो आत्ता तर मॅडम ऑर्डर पडली, मी एक 5 ते 10 मिनटात मी येतो. मी जेवढा इस्टिमेट टाईम आहे तुमच्या दुकानापर्यंत माझा यायचा तेवढ्या टायमिंगमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. ती म्हणजे लेडीज होती, ती पण ओके म्हटली, फोन ठेवून दिला. आता त्याच्यामध्ये मी तिथं जवळपास 12:09 ऑर्डर पडल्यानंतर मी 12:17 मी तिथं पोचलेलो होतो. म्हणजे जवळपास एक 8 मिनटात मी तिथं पोचलो होतो. 8 मिनटांनी मी तिथं पोचल्यानंतर मला त्यांनी ऑर्डर द्यायला अजून एक 5 मिनटाचा वेळ लावला होता. म्हणजे जवळपास मला ऑर्डर मिळायला 12:23 झाले होते माझ्या हातामध्ये येईस्तोवर. 12:23 माझ्या हातात ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी मला पिक करायला लावली. पिक केली म्हणजे मी उचलली, मी घेतली तिथनं असं मला दाखवायला लावलं. मी घेतली ती ऑर्डर. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तिथनं जवळ म्हणजे तुम्ही कस्टमरला फोन करा आणि त्यांना विचारा की नेमकं कुठे यायचं आहे म्हणून. मी ठीक आहे म्हटलं. परंतु त्या बाईनी तेवढ्यामध्ये म्हणजे ती जी कोण लेडीज होती पिझ्झा हटमधली, त्या लेडीजने त्या कस्टमरला मीच फोन लावते म्हणून फोन लावला त्यांच्या आउटडोअरमधनं. आता माझ्या मनात कोणताच काही विषय नव्हता. मग मी पण म्हटलं ठीक आहे लावा. लावल्यानंतर त्यांनी ते कस्टमरशी बोलले. आणि कस्टमरशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं कस्टमरला की बाबा डिलिव्हरी बॉय इथं आलेला आहे आणि त्याला कुठं यायचं आहे ते तुम्ही सांगा. आणि माझ्याकडं फोन दिला. माझ्याकडं फोन दिल्यानंतर मी कस्टमरचा फोन घेतला आणि विचारलं सर नेमकं कुठे यायचं आहे. मग कस्टमरनी मला सांगितलं की शोरूम आहे एक गाड्यांचं, त्याचं नाव आता मी इथं घेत नाही, पण त्या शोरूमला तुम्ही या म्हटले ऑर्डर घेऊन. आता ते शोरूम जे होतं ते रस्ते क्रॉस करून पलीकडच्या बाजूला होतं. पण मध्ये जो होता तो मोठा हायवे होता. पिझ्झा हटचं दुकान इकडच्या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला करेक्ट त्या समोरच्याच बाजूला ते शोरूम होतं. जरा वळसा घालून यावं लागत होतं त्याला. त्यामुळे तिथनं अंतर दाखवत होतं 1.5 किलोमीटरचं आणि पोचण्याचं टायमिंग दाखवत होतं जवळपास एक 8 ते 9 मिनटाचं. कारण जरी समोरच असलं तरीसुद्धा एक ट्रॅफिक हे असतं आणि आपल्या म्हणजे पुण्यामधल्या सेक्शनमध्ये सिग्नल्स हा एक प्रकार असतो. आणि माझ्याकडे पोच करण्याचं टायमिंग अजूनही म्हणजे मला जेव्हा ऑर्डर हातात मिळाली 12:23 त्याच्यानंतरसुद्धा मला 23 मिनटं मला तिथं पोच करण्यासाठी म्हणजे तुम्हाला टाईम आहे असं दाखवलं होतं. पण एस्टिमेट टायमिंग मला तिथं मॅपनुसार दाखवलं होतं एक 8 ते 10 मिनटात तुम्ही तिथं पोचा. मी ओके म्हटलं.
आणि मी तिथनं निघालो. पिझ्झा हटमधनं ते घेतलं. त्यावेळेस निघताना मी त्या मॅडमना म्हणजे ज्यावेळेस मी तिथं पोचलो होतो पिझ्झा हटच्या इथं, त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारला होता, मॅडम तुम्ही फोन केला आहे मला, पण अजून तुमची तयार कशी नाही मॅडम ऑर्डर? नाही म्हणले, आमच्याकडनं राहिली होती, माझ्यापुढं कस्टमर होते त्यामुळं राहिली म्हणले. म्हणलं ठीक आहे, राहू दे, राहिली असेल एखाद्या वेळेला ऑर्डर. कसं असतं, आपण माणूस एक, माणसांना समजून आपणच घ्यायचं असतं. आणि तसं मी समजून घेतलं त्यावेळेला आणि त्या व्यक्तीपर्यंत पोचलो एक 8-10 मिनटामध्ये. आता मला ऑर्डर असाईन झाली होती 12:09. मी पिझ्झा हटला पोचलो होतो 12:17. मला ऑर्डर मिळाली होती 12:23. त्या कस्टमरशी मला जे संपर्क साधून दिला होता त्याच्यामध्ये माझे त्यांनी 2 मिनटं ऑलरेडी तिथं खाल्ले होते. त्यामुळे 12:25 मी तिथं निघालो होतो आणि 12:35 मी कस्टमरपाशी पोचवतो. आता हा सगळा माझा घटनाक्रम आहे. बरं, त्यामध्ये 35 कस्टमरपाशी होतो असं जरी मी आत्ता तुम्हाला सांगत असेल तरी ॲक्च्युअलमध्ये 12:33 कस्टमरच्या दारामध्ये होतो. त्या कस्टमरच्या दारामध्ये अशी सिस्टीम होती की गाडी पार्किंगला जाऊन लावायची आणि मग तिथनं वर यायचं. मग मी त्यानुसार पार्किंगला जाऊन गाडी लावली. पार्किंगला लावल्यानंतर त्या सिक्युरिटीवाल्याने मला लिफ्टने जाऊ नका म्हणलं, तुम्ही चालत जावा. मला चालत वर जायला ॲक्च्युअलमध्ये 2 मिनटं तिथं गेले होते. त्यामध्ये मी त्या कस्टमरला फोन लावला. तेवढ्यामध्ये कस्टमरला त्यांचं जे काउंटर होतं त्या काउंटरवर घेऊन जावा अशी रिक्वेस्ट केली. कस्टमर तिथपर्यंत येईस्तोवर 12:37 झाली. आता मी हे टायमिंगचा इश्यू तुम्हाला का सांगतो आहे ना, तुम्हाला इरिटेट झालं असेल, पण मी तुम्हाला टायमिंगचा इश्यू यासाठी सांगतो, ॲक्युरेसी किती असते आणि मी काय केलं होतं. आणि मला कस्टमर आला बाहेर, कस्टमरने माझ्याकडनं ऑर्डर घेतली आणि घेताना माझ्याकडे एक स्माईल केली आणि एक खोचकपणाने एक वाक्य बोलले. ते वाक्य असं होतं, नीट ऐका. मी कस्टमरला ऑर्डर दिली, त्यांनी ते वाक्य उच्चारलं. वाक्य असं होतं की तुम्हाला मी 1.5 तास झाले ऑर्डर दिली, मला वाटलं होतं आज येते ऑर्डर किंवा उद्या येईल, पण उद्या येणार असेल तर तसं आम्हाला आधी सांगत जावा, म्हणजे आम्ही 1 दिवस अगोदर तुम्हाला ऑर्डर देत जाऊ. आता ही वाक्य ऐकल्यानंतर ना माझ्या मनामध्ये मी वावचळल्यासारखं झालो 2 मिनटात. म्हटलं ही व्यक्ती असे का बोलली असेल. मग मी त्यांना विचारलं नेमकं काय झालं आहे. म्हणले नाही 1.5 तास झाला ऑर्डर दिली. मग मी त्यांचं वाक्य तोडून मी त्यांना म्हणलं की मला ऑर्डर एवढं 1-2 शब्द बोललेस तर त्या माणसाने म्हटलं तुमच्या डिलेवरी लोकांचं हे असंच असतं, म्हणजे तुम्हाला म्हणजे कस्टमरला लवकर नेऊन द्यायची तुम्हाला काही गरजच नसते. आता हे वाक्य ऐकल्यानंतर मी त्यांना म्हटलं अहो 2 मिनटं ऐकून घ्या. त्याने ते ऐकून घ्यायला तयार नाही. ते म्हटलं नाही राहू दे म्हटलं, काय नेक्स्ट टाईम तरी आम्हाला लवकर आणून द्या, आणि आतमध्ये निघून गेला. ती व्यक्ती आतमध्ये निघून गेल्यानंतर मी बाहेर आलो 2 मिनटं. बाहेर आल्यानंतर मी पिझ्झा हटच्या ठिकाणी जाणार होतो, परंतु मी तिथं गेलेलो नाही. मी काय केलं, माझे शॅडोफॅक्स जे अकाउंट होतं त्या अकाउंटमध्ये फोन केला आणि त्यांना विचारलं की ही ऑर्डर अमुक नंबर आहे, ही असाईन कधी झाली होती, मला एवढी माहिती दे. तर त्यांनी सांगितलं की पिझ्झा हटवाल्यांनी आपल्याकडे 12:08 ऑर्डर टाकली होती, 12:09 तुम्हाला ती असाईन झाली. म्हटलं ठीक आहे. मग पिझ्झा हटवाल्यांकडे गेलो. तिथलं त्या मॅडमनं फक्त विचारलं की ही ऑर्डर तुमच्याकडे आली किती वाजता होती. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 11:37 आमच्याकडे ही ऑर्डर येऊन पडली होती. आता 11:37 ही ऑर्डर त्यांच्याकडे आलेली होती पिझ्झा हटवाल्यांकडे. पण पिझ्झा हटवाल्याच्या त्या बाईने, त्या पोरीने, त्या कस्टमरचा फोन आल्यानंतर असं सांगितलं की डिलेवरी बॉय आम्हाला असाईन होत नाही आहे किंवा मिळत नाही आहे किंवा नाही आहे अवेलेबल, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर द्यायला उशीर होतो.
ॲक्च्युली त्या बाईकडं एवढी मोठी चुकी होती की मी 12 वाजून 17 मिनिटांनी तिथं पोचलेलो असताना देखील 5 मिनटं लागली त्या बाईला मला ऑर्डर द्यायला. आणि तरीसुद्धा त्या बाईने ते कस्टमरला तसं सांगून ठेवलं होतं की डिलिव्हरी बॉय अवेलेबल नाही आहे. मग ह्या गोष्टीमुळं आता ही सगळी गोष्ट मी तुम्हाला का सांगितली, तर आता त्या जो कस्टमर होता त्या कस्टमरचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. कस्टमरला जे या बाईने सांगितलं त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला. त्यात ती लेडीजवरती आपोआप विश्वास बसतो. म्हणजे फर्स्ट टाईम कुठलाही कस्टमर होता तो पुरुष होता आणि ती बाई होती ती लेडीज होती. आणि शक्यतो हे पिझ्झा हटवाले किंवा जे KFCवाले वगैरे ते बर्गर किंग असेल KFC असेल नाही तर कोणी असेल, हे दिवसा फोन अशा पोरींकडे देऊन ठेवतात ना, नाजूक आवाजात ऐकलेलं आहे की जेणेकरून कस्टमर असा विचार करतो की आईला ही पोरगी खरंच बोलते. मग त्यामुळे तो डिलिव्हरी बॉय कितीही त्यांनी गांड आपटून सांगितलं तरीसुद्धा त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही. तर मला सांगण्याचा उद्देश काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधनं मी स्वयंप्रेरितपणे एक गोष्ट शिकलो की नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय ना कुणाला ब्लेम करायचं नाही. कारण मला स्वतःला ब्लेम केलेलं गेलेलं होतं. मला स्वतःला ब्लेम गेलं असल्यामुळे मला ती जाणीव झाली. तुमच्या लक्षात आलं का, तुमच्याही बाबतीत असा प्रसंग जरूर कधीतरी झालेला असेल. पण अशा प्रसंगात किंवा कोणताही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आला तरीसुद्धा तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघितल्याशिवाय कधीही एका व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नसतो. मग ती समोरची लेडीज का असेल. कारण ती लेडीज असते ना, आपण तिथंच पुरुष वर्ग अर्धा निम्मा गार होतो. त्याचं म्हणणं होतं की बाबा ही मुलगी म्हणजे ही खरं बोलते, पण तसं नाही आहे. आता त्या मुलीच्याकडे एवढी मोठी चूक होती की त्याने सांगितलं होतं म्हणजे ऑर्डर तयार आहे तुमची सर, पण डिलिव्हरी बॉय म्हणजे अवेलेबल नाही आहे. ही एक वाक्य मला ते खोडून टाकता आलं नाही का, तर फक्त ती लेडीजने बोललेलं होतं आणि डिलिव्हरी बॉयवर कोणी विश्वास ठेवणारं नव्हतं. तुमच्या लक्षात आलं. म्हणजे ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा कधी ना कधीतरी एक प्रसंग येतो की जिथं आपण योग्य असतो, आपण व्यवस्थित असतो, पण आपल्याला ब्लेम केलं जातं आणि ते ब्लेम करणं आपल्याला वाईट वाटणारं असतं. तर मित्रांनो, आत्ताची ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, अशा अनेक किस्से आहेत माझ्याकडं की ज्याच्यातनं मी काय काय शिकलो हे तुम्हाला मला सांगायचं आहे, दाखवायचं आहे. तुम्हाला जर हे आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हा चॅनल. पण मला मोटिवेशन देण्यासाठी करा, पण तुम्ही पण काहीतरी शिका. आणि माझ्याही चुका जरी काही असतील तरी मला निःसंकोचपणानं सांगा. मी नक्की ह्याच्यामध्ये दुरुस्ती करेल आणि तुमच्याशी बोलेल. तुमच्याशी मी डेलीमध्ये कमीत कमी 5-10 मिनटं तरी बोलत जाईल की जेणेकरून मी माझे अनुभव तुम्हाला शेअर करत जाईल की जे सत्य आहेत, सत्य घटनेवर आहेत आणि ज्याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्हाला जर पुष्ट्यर्थ पाहिजे असेल, म्हणजे पुरावा जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो. अशीच वाक्य मी तुमच्याशी शेअर करत जाईल आणि त्यातनं काय शिकायचं हे तुम्ही घेण्याजोगेच आहात. तुम्ही निश्चित माझ्यापेक्षाही हुशार आहात आणि तुम्हाला सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार, राम राम आणि जय महाराष्ट्र.